जरांगे पाटील त्यांचं उपोषण आंदोलन आणि एकूणच मराठा आरक्षण या सगळ्या वरती छगन भुजबळ यांनी अतिशय खुलेपणानं ओपनली टीका केली आणि त्याच्यावरून आता एक वाद समोर आलेला आहे, चर्चा होते आहे. खरं तर हे जेव्हा आंदोलन सुरू झालं, अगदी आता नाही, म्हणजे जरांगे पाटलांचा तेव्हा विषय पण नव्हता, मराठा आरक्षण हा मुद्दा उपस्थित झाला तेव्हापासून वारंवार आम्ही हा मुद्दा मांडत आलेलो आहोत आणि तो तेव्हा कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हतं, ते पचत नव्हतं. म्हणजे सत्य हे कटू असतं म्हणतात तसातला तो प्रकार आहे की जो समाज संख्येनं बहुसंख्य असा आहे तो स्वतःला जर मागास म्हणून घेणार असेल तर प्रत्यक्ष जे मागास आहेत त्यांचं कसं व्हावं. सरळ अतिशय साधा मुद्दा होता की एकूण समाजामध्ये 100 लोक असतील आणि ह्या 100 लोकांमध्ये तुलनेने 4 लोक, 10 लोक, 15 लोक, 20 लोक हे जर मागास असतील, मागास ठेवल्या गेलेले असतील तर त्यांचा वेगळा विचार करता येतो, करावा लागतो, करणं नैतिक आहे. पण जर उठून उद्या सगळा समाज असं म्हणायला लागला की आम्ही मागास आहे, म्हणजे 100 पैकी 80 लोक जर म्हणले आम्ही मागास आहे तर त्यांच्यासाठी वेगळं असं कसं काय करता येऊ शकेल. एकूण ही तुलना असते. वारंवार हा मुद्दा समोर आलेला होता की कोण किती मागास आहे ह्याचे असे काही स्टँडर्ड निकष नाही आहेत. ही तुलना असते. 2 जण आहेत, 2 जणांपैकी एकाची परिस्थिती सामान्य आहे, दुसऱ्याची त्याच्या तुलनेमध्ये बरी आहे, दुसऱ्याच्या तुलनेमध्ये ती मागास असू शकते. हा फरक परत लक्षात घ्या, म्हणजे छगन भुजबळांच्या बोलण्यातले जे टोमणे आणि बोच आहे ती लक्षात येऊ शकेल. मराठा आंदोलन, मराठा आरक्षण, मराठा मागासे ते सांगण्यासाठीच्या ज्या सभा आहेत त्या सगळ्या थाटामाटात आणि श्रीमंतीत झालेल्या सभा आहेत. त्यांच्यावरती झालेला लाखो रुपयाचा खर्च आहे आणि हे प्रत्यक्ष डोळ्यामध्ये भरतं आहे. JCBची रांगच्या रांग तुमच्यावरती फुलं उधळण्यासाठी लागती, ह्याचा काय अर्थ काढायचा. त्या सभेमध्ये येणाऱ्या कुठल्याही म्हणजे माणसांनी किंवा गावाकडून लोक आले, त्यांनी 3 दगडाची चूल मांडली, त्याच्यावरती तवा ठेवला आणि भाकरी थापून तिथं जेवण केले असं कुठेही दृश्य नाहीये. आणि मी यासाठी सांगू शकतो की जो शेतकरी संघटनेचा बिल लावतो त्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशनामध्ये अगदी आत्तापर्यंतची गोष्ट 2010ला शरद जोशींच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम शेगावला झाला, तेव्हाही बाया बापड्या गावागावातून आल्या होत्या. त्यांनी 3 दगडाची चूल मांडून स्वयंपाक केलेल्या आणि रस्त्यामध्ये लागलेल्या नदीवरती आंघोळी करून त्यांचे धोत्र किंवा लुगडं वाळत घातलेले आहेत. म्हणजे तेव्हा ते लक्षात येऊ शकतं की खरंच हे अतिशय सामान्य घरातले लोक आहेत म्हणून. जरांगे पाटलाच्या कुठल्याही सभेमध्ये तुम्हाला हे दृश्य दिसले नाही. हे सगळे मुद्दे भुजबळांच्या बोलण्यातून समोर येत आहेत. एरवी बोलत असताना आमच्या वती जाती आरोप केला गेला, आमचे व्हिडिओ डिलीट करायला लावले, संताप केला, सगळ्यांनी व्यक्त केला. आता याचं उत्तर द्या की जेव्हा हे छगन भुजबळ म्हणतायत ते ज्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करतायत त्यांच्यापेक्षा मराठ्यातच त्यांची परिस्थिती सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या बाकी सगळ्या दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सुधारलेली आहे. म्हणजे मागासले पण हे काही ठराविक एका बॅरोमीटरनी मोजायची गोष्ट नाही. मागासले पण हे तुलनेमध्ये असतं. त्याच्यामुळे एकूण 100रातले 2, 4, 5, 10%, 20, 25% लोक फार तर मागास असू शकतात. सगळेच्या सगळे लोक उठून उद्या मागास आम्ही आहोत असं म्हणायला लागल्याच्या नंतर ती व्यवस्था चालू शकत नाही. अमेरिकेच्या तुलनेमध्ये, युरोपच्या तुलनेमध्ये तर आपण सगळेच मग त्या तुलनेनं आर्थिकदृष्ट्या मागास ठरवतो. आपण सगळेच म्हणत की आम्हाला काही ना काहीतरी लाभ पाहिजेत म्हणून. म्हणजे या आंदोलनाचा सगळ्यात पहिला पोकळपणा हा होता. जरांगेच्याच म्हणत नाही, मी परत दुरुस्ती करतो आहे. मराठा आरक्षणाचे जे मोर्चे निघाले तेव्हापासूनची गोष्ट आहे. सगळ्यात पहिला मुद्दा होता कोपर्डीतला बलात्कार. सवर्णांनी दलितांवरती केलेले अत्याचार, दलित मुलीवरती केलेले बलात्कार ही प्रकरणं वारंवार समोर आलेली होती. पण उलटं पहिल्यांदाच घडलं. मुलं दलित आहेत आणि ती मुलगी सवर्णापैकी आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचा संताप उठला. संताप उठणं बरोबर आहे. म्हणजे पहिला मुद्दा समोर आला होता ॲट्रॉसिटीचा. त्याच्या निमित्तानं पहिल्यांदा दलितांच्या विरुद्ध मराठा ॲट्रॉसिटीच्या मुद्द्यावरती हा संघर्ष उभा राहिला होता. आणि दुसरा, आता जेव्हा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित राहिला तेव्हा आपल्या वाट्याचं हे आरक्षण घेतील किंवा आपल्या कोट्यामध्ये घुसतील ह्या भीतीपोटी मागासवर्गीय जे आहेत, ओबीसी जे आहेत ते आता समोर येऊन बोलायला लागले. त्याच्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा म्हणजे फुले विरुद्ध शाहू विरुद्ध आंबेडकर असं एक विचित्र चित्र पहिला मूक मराठा मोर्चा निघाला तेव्हापासून उपस्थित समोर आलेलं आहे. जेव्हा एखादा बहुतांश समाज किंवा एखादा प्रभावशाली समाज, ज्याच्यामध्ये समजा मी 2चं आवर्जून उदाहरण दिलं होतं की सत्ता ज्यांनी राबवली आणि संख्येनं बहुसंख्य आहेत, ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये सगळी सूत्र होती ते मराठा. हे जे सगळे चालत होते उच्च कुलीन होते ते सगळे ब्राह्मण आणि क्षत्रियांमध्ये विशेषतः मारवाडी जे संपन्न आहेत. ह्या वर्गांनी संख्या कमी असो की जास्त असो ह्यांचा प्रभाव समाजावरती राहिलेला आहे. त्याच्यामुळे ह्यांना इतरांच्या सारखं वागून चालत नाही.
बाकीचा जो अल्पसंख्य समाज असतो, बाकीचा जो समाज कुठल्यानं वेगवेगळ्या कारणाने मागास ठेवला गेलेला होता, त्यांना तो अधिकार आहे, त्यांची ती नैतिकता आहे. पण ज्यांना सगळ्या संधी उपलब्ध होत्या, त्यांना स्वतःचा विकास त्याच्यातल्या एका घटकाला करून घेता नसेल आला, तर ते दुरुस्त करायचे मार्ग वेगळे आहेत, आरक्षण नाही. त्याच्यामुळे जेव्हा आता जरांगे पाटील कुणबी हा मुद्दा समोर काढतात, त्यांचं स्वतःचं वक्तव्य लोकसत्ताने छापले ते परवा. ज्यांना स्वतःला कुणबी म्हणून घेण्यामध्ये लाज वाटत असेल, त्यांनी मराठाच म्हणून घ्यावं, त्यांनी आरक्षण मागूच नये, प्रत्यक्ष शेती करून. त्यांचं वाक्य या सगळ्या आंदोलनामधला जो प्रचंड मोठा विरोधाभास होता, जो आम्ही वारंवार मांडत होतो, तेव्हा कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हतं. जसं ते पोपट मेला आहे, नाकारला तरी त्याचा वास यायचं काही थांबत नाही, आणि तो काही जिवंत होणार नसतो किंवा तो काही डोळे उघडणार नसतो. त्या पद्धतीनं हा मुद्दाच पूर्णपणे चुकलेला आहे, पूर्णपणे गणलेला आहे हा मुद्दा. हे समजूनच घ्यायला कोणी तयार नव्हतं. बहुतांश अशा ग्रामीण भागात राहणाऱ्या मराठा वर्गाचा प्रश्न हा शेतीशी निगडीत होता. तुम्ही आजही नाकारलं तरी वस्तुस्थिती बदलत नाही. सत्य नाकारता येतं, पण सत्याचे परिणाम नाकारता येत नाही असं म्हणतात, तशातली गोष्ट आहे. प्रत्यक्ष आरक्षणाचा जो विषय आहे त्याचा उच्चवर्णीय ब्राह्मणांशी किंवा बाकीचे मारवाडी इतर उच्च जातींचा काही संबंध नाही. आता गावगाड्यामध्ये जे ओबीसीना आरक्षण मिळालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, त्याच्यामध्ये मराठा वर्ग एकदा ओबीसी म्हणल्याच्या नंतर जर घुसला तर त्यांच्या अधिकारावरती ते अतिक्रमण होईल ही त्यांना भीती आहे. त्याच पद्धतीने गावगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात खूप काळापासून उच्चकुलीन मराठा वर्गाचं वर्चस्व राहिलेलं होतं, आणि ते सगळा गावगाडा चालवत असल्यामुळे हे सगळं गुण्यागोविंदानं तोपर्यंत चालू होतं. पण नवीन व्यवस्थेमध्ये SC ST आणि OBC यांना सत्तेमध्ये जागा द्यायची वेळ आल्याच्या नंतर ही अस्वस्थता निर्माण झाली प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये. आणि ही अस्वस्थता फक्त राजकारणाची नाही, जरी सांगितलेलं असलं तरी ही अस्वस्थता फक्त काहीतरी मेडिकलच्या जागा कोणाला भेटल्या आणि कोणाला भेटल्या नाही इतक्या पुरता मुद्दा नाहीये. ही अस्वस्थता प्रत्यक्ष शेतमालाचं जे शोषण झालं त्याच्यामुळे सगळा गावगाडा उद्ध्वस्त झाला ही आहे, आणि हे समजून घ्यायला कोणी तयार नाही. छगन भुजबळ जेव्हा हा मुद्दा उपस्थित करतायत, त्यांच्या सभेचा मुद्दा उपस्थित करतायत, त्याला लागणाऱ्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करतायत, तुलनेनं तुम्ही कसं काय मागासाचं जेव्हा उपस्थित करतायत तेव्हा द्यायला काय उत्तर आहेत? कुणबीला आधीपासून आरक्षण आहे, ओबीसी मध्ये कुणबी येतात, पण मराठवाड्यातले विशेषतः मराठी जे आहेत त्यांनी स्वतःला कुणबी म्हणून घेतलेलं नव्हतं. त्याच्यातले जे प्रत्यक्ष खरंच कुणबी असतील ते प्रमाणपत्र मिळवतील आणि ते कुणब्याच्या आरक्षणासाठी ते पात्र ठरतील. पण सरधोपट सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणा आणि सगळ्यांना आरक्षण द्या ही मागणी नैतिकदृष्ट्या पण योग्य नाहीये, संख्याशास्त्राच्या दृष्टीनं पण योग्य नाहीये, कुठंच बसत नाही ती चौकटीमध्ये. पण हे सगळं लोटून नेणे आपण ज्याला म्हणतो, सगळ्याच्या सगळं सतरंजी खाली ढकलून द्यायचं आणि म्हणायचं की कुठंच धूळ नाहीये, त्यांना काहीच फरक पडत नाही. ती धूळ वाढत जाते आणि केव्हा तरी ते सगळा मुद्दा उघडा पडतो. आज छगन भुजबळांनी जाहीररित्या बोलायची ही जे धाडस केलं आणि ते ज्या ओबीसी वर्गाचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या वतीनं ते बोलले म्हणून त्याची दखल आता इतरांना घ्यावी लागते आहे. आमच्यासारखे युट्यूबर जेव्हा त्याच्यावरती सटीकपणे असे काहीतरी मुद्दे उपस्थित करत होते तेव्हा सगळ्यांनी आम्हाला ट्रोल केलं, आम्हाला धमक्या दिल्या, आमचे व्हिडिओ काढून टाकायची वेळ आली. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे ती बदलत नाही ती. आज ज्या कोणाला मराठा समाजाचं हित पाहायचं आहे त्याला शेतमालाच्या प्रश्नाकडेच जावं लागेल, तुम्ही किती टाळलं तरी. आजही जेव्हा सरकार जाहिराती करतं की आम्ही 60 रुपये किलोनं तुम्हाला हरभऱ्याची डाळ देऊ म्हणून, तर त्याला विरोध सगळ्या मराठ्यांनी केला पाहिजे की जर अशा पद्धतीनं तुम्ही डाळीचे भाव पाडणार असाल तर जो डाळी पिकवणारा शेतकरी त्याचं कसं व्हावं. हे सरकारचं काम नाहीये. ज्या मध्यमवर्गीयाच्या ज्या तथाकथित ग्राहकाच्या नावाखाली म्हणून तुम्ही शेतीला लुटू पाहतात, हा खरी समस्या आहे. कांद्याचे भाव वाढले त्याच्या नावानं बोंब करणारी ती खरी समस्या आहे. अन्नधान्याचे भाव तुलनेनं आजही कमीच राहिलेले आहेत, ते वाढलेले नाहीच. किंवा कच्चा शेतमाल हा आजही तुलनेनं स्वस्तच मिळतो, त्याच्या तुलनेनं त्याच्यावरती प्रक्रिया केल्याच्या नंतर तयार झाणारे जे प्रॉडक्ट आहेत ते महागलेले आहेत. छगन भुजबळ यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याचं कुठलंही वैचारिक उत्तर, कुठलंही तार्किक उत्तर, कुठलंही नैतिक पातळीवरची त्याच्या संदर्भातली भूमिका आज कोणाकडेच नाहीये, कारण की ती परवडणारी नाहीये त्याच्यावरची ही उसंतवाणी. ओबीसींच्या आले भुजेमध्ये बळ, जरांगेंची कळ काढती ते. आरक्षण कोट्याला भिडला, ओबीसी नळला मराठ्यांना. चाले इथे स्पर्धा, कोण तो मागास, भरविती खास मोठ्या सभा.
जरांगेंच्या पाठी कोण आहे सांगा, JCBच्या रांगा लागतीया. गावोगावी सभा खर्च करी कोण, शूटिंग ते द्रोण थाटमाट. गरिबी दावाया उधळती पैसा, मागास तो कैसा म्हणावे या. कांत भुजबळे पेटविली वात, लढे आपसात बहुजन, लढे आपसात बहुजन. या सगळ्या डाव्या लिब्रांडूंनी एक ब्राह्मण बाजूला ठेवून उरलेले सगळे म्हणजे बहुजन अशी सोयीची व्याख्या केलेली होती. पण हे म्हणत असताना त्यांच्या हे लक्षात नाही आलं की प्रत्यक्ष गावगाड्यातला संबंध आज तर तालुका नसलेल्या छोट्या गावामध्ये जवळपास एकाही ठिकाणी ब्राह्मणाचं नांतं घर शिल्लक नाही. या सगळ्या गावांमध्ये जे कोणी राहत आहेत ते उच्चकुलीन, ते मराठा आहेत, ते OBC आहेत, SC ST आहेत, पण ब्राह्मणाचं घर नाही. त्याच्यामुळेच आम्ही हे जे शीर्षक दिले, फुले विरुद्ध शाहू विरुद्ध आंबेडकर, हा संघर्ष पेटलाय. आणि हा जर मिटवायचा असेल तर शेतीचा प्रश्न मिटवावा लागेल. ह्याच्यापासून पळ काढता येणार नाही. आमच्यासारख्याचे व्हिडिओ बॅन करून त्याच्यावरती हे करून यांना काही होणार नाहीये. अंगठी जंगलामध्ये हरवली तर जंगलामध्ये जाऊन शोधावी लागते. आपल्या अंगणात सोय आहे, इथे लाईट आहे, माझ्या घराजवळची जागा आहे, समतल जागा आहे, म्हणून मी अंगठी माझ्या अंगणामध्ये शोधत बसलो तर ती कधीही सापडणार नाही. सगळ्या बहुजन समाजाची जी समस्या आहे ती या शेतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतलेली आहे. आणि ही शेतीची अर्थव्यवस्था तुम्ही जाणीवपूर्वक तिच्या नरडीला नख लावलेला आहे. आणि जोपर्यंत तुम्ही शेतीच्या नरडीला लावलेलं नख बाजूला करणार नाही तोपर्यंत कुणाचंच भलं होणं शक्य नाही, विशेषतः छोट्या गावांचं. शहरी जी व्यवस्था आहे ती अकृषी नॉन ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी आहे, ज्याच्यामध्ये ब्राह्मण आणि बाकीचे वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. पण खेड्यामध्ये आणि छोट्या गावामध्ये ॲग्रो इकॉनॉमी ज्याला म्हणतात, कृषी अर्थशास्त्र ज्याला म्हणतात, त्याच्या गळ्याला नख लावलेला आहे. आणि आपल्याकडं गळ्याला नख हे घरचेच माणसं लावतात, बाळाच्या बाहेरचे नाही. शेतकऱ्याच्या पोराचं शेतकरी बापाचं नुकसान शेतकरी पोरगा त्याचा मंत्रालयात बसून निर्णय घेतो, त्यानंच केलेलं आहे केसांना गळा कापलेला आहे, हे लक्षात घ्या. भुजबळांच्या निमित्तानं हा आंतरविरोध सगळा समोर आलेला आहे आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याला ह्याचं व्यावहारिक पातळीवरचं उत्तर शोधावं लागेल आणि ते फक्त आणि फक्त शेती प्रश्नामध्ये आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.